नमस्कार मित्रांनो, मी वर्कबुक चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा. मुंबईमध्ये महाराष्ट्रात सध्या महोत्सवांचा उत्सव सुरू झाला आहे. ठाणे, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, पालघर, दादर सगळीकडे सध्या महोत्सव सुरू आहेत. फूड फेस्टिवल सुरू आहेत. कुठे कोकणी महोत्सव, कुठे मालवणी महोत्सव. तर आज आपण भेट देत आहोत ठाणे पश्चिम शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सव 2024ला. सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होतं गणपती बाप्पांचं. तर बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि सुरुवात करूया मालवणी महोत्सव 2024ला. तर इथे पहिला स्टॉल येतो आहे आपल्या मालवणी मसाल्यांचा. आणि इथे भरपूर असं स्टॉल आहेत. मालवणी म्हटलं की मसाले हे आलेत आणि जो सुकामेवा तो आलाच. तर तिथे भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत. आता इथे आहे मसाल्यांचा स्टॉल. हे पुढे आहे मुखवास, बडीशेप आहेत, बरेचसे चूरण आहेत. त्याचं चूरणचा हा स्टॉल लागलेला आहे इथे. आपण इथे चूरणचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतो. कोकम सरबत, मँगो ज्यूस. हा आहे कल्पना मसाले यांचा स्टॉल. परत हवाई नंबर आहे, फोन करा, फ्री होऊन हे बघा. अर्धा लिटरचं ऑर्डर दुकानात, घरामध्ये, गॅरेजमध्ये, ऑफिसमध्ये सगळे वापरतात. अर्धाना रंग लागतात कपड्यांचे. कपड्याला हे आल्यासारखं नाही वापर करायचं आहे, सुक्या कपड्या वापरायचं आहे. डाग निघायला पाण्याने धुवून टाकायचं, कारण ह्याच्यात ब्लीच किंवा ॲसिड नसल्यामुळे हे पाण्यात नाही वापर होत. डायरेक्ट वापरा. कलर जाणार नाही, कपडा फाटणार नाही, चुकून स्किनला लागला त्याचं काही एक साईड इफेक्ट होत नाही. कपड्यांचं व्यतिरिक्त पोरं लिहितात ना, भिंतीवर, टाईल्सवर, काचेवर, मार्बल्सवर सगळ्या प्रकारचे डाग जातात. म्हणून हे मोठी बॉटल स्प्रे फॉर्ममध्ये बनवले आहे. हे तुम्हाला 250ची 200ला आहे ना, आणि छोटीवाली घेतली तर 100 रुपयाला राहणार. हे सुक्या कपड्या वापरायच्या. वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, खराब होत नाही. परत हवाय नंबर आहे, फोन करा, फ्री होऊन दिले. हा अजून एक मसाल्यांचा स्टॉल. आगरी मसाले, सांडे स्पेशल मसाला, असे बरेच स्टॉल आहेत. ही घरगुती उपकरणांचा एक स्टॉल लागलेला आहे पुढे. इथून आपल्याला काही घरगुती उपकरणं 100 रुपयापासून ते चालू होतात, ते आपण घेऊ शकतो. हा आहे पापड, लोणची यांचा स्टॉल. आणि हे सगळे जे आपले मित्र आहेत ते सगळे उद्योजक मालवणामधून आलेले आहेत. इथे कमीत कमी 50 ते 60 लघु उद्योजक आणि त्यांचे स्टॉल, फूड स्टॉल्स आहेत. पुढे माशांचे पण स्टॉल आहेत. मालवणी म्हटले की मासे आलेत. हे बघा, गृहिणी पापड, लोणची पापड इत्यादी वस्तू होलसेल रिटेल भावात मिळतील. हा एक चपलांचा स्टॉल आहे. इथे बऱ्याच प्रकारच्या विविध चपला आहेत. हा परत एक इथं पापड, कुरडया आणि केळ्याचे वेफर्स वगैरे आहेत इथे बरेच. आणि हे इथे त्यांनी सॅम्पलसाठी सुद्धा भरपूर फूड आयटम्स ठेवलेले आहेत. आणि गावच्या जत्रेमध्ये जशी लहान मुलांसाठी सुद्धा इथे आकाश पाळणा, हे असे कारचे भरपूर आयटम्स उपलब्ध आहेत इथे. आहे टॅटू मेकिंगचा स्टॉल आहे इथे. ते कोणाला टॅटू काढायची असेल हो तिथे त्याने नक्कीच इथे भेट द्यावी. मी ॲक्च्युली लवकर आलो होतो त्याच्यामुळे इतकी गर्दी नव्हती, पण नंतर हळूहळू गर्दी वाढत गेली, कारण आज इथे पैठणीचा एक खेळ होणार होता. आपले सर्वांचे लडके करायचे. थोड्याच वेळात, काही क्षणात, त्याचं नाव आहे खेळ रंगाला. बघा, हा आहे घरगुती गुळाचा साखरेचा सरबत.
इथे घरगुती खरवस बनवतात आणि हा मालवणी मेव्यांचा स्टॉल आहे. इथे खाजे आणि परत मसाले, कुरमुऱ्याचे लाडू असे भरपूर प्रकाराचे होते. मालवण म्हटलं की हा मालवणचा खाजा सुप्रसिद्ध खाजा आहे. आपली मालवणची जत्रा म्हटली तरी सुद्धा इथे विकणारे मात्र भैयेच होते. ते कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत मित्रांनो. आणि इथे असं एक वेगळा स्टॉल होता. हा आहे सगळी ही गावची जडीबुटी होती ती सुद्धा इथे आहे. त्यांचं काहींचा दावा होता की मालवणमधून आणलेली आहे करून. हा वडापावचा स्टॉल आहे आणि या वडापावच्या स्टॉलमध्ये तंदुरी वडापाव, चीज वडापाव, नॉनव्हेज वडापावसुद्धा इथे अवेलेबल होते. आणि 20 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत ते 80 रुपयापर्यंत इथे वडापाव अवेलेबल आहे. हां बोला. हे तुमच्या रूट आहे ना जिवंत म्हणून केस चांगले ते 30 ते 35 दिवसात पूर्ण केस आहे ना दाखवतो का औषध नाही कुठलं औषध आहे. आणि लहान मुलांसाठी भरपूर खेळण्याचे सुद्धा आयटम होते इथे. आता आपण एंट्री करतो फूड सेक्शनमध्ये. इथे तुम्हाला दाबेली, हे मंचुरियन, काय व्हायचा घेवा सगळा असं मालवणी भाषेत लिहिलेलं आहे. श्री समर्थ कृपा यांचे चायनीज सेंटर. चायनीज लोक आपला मालवणी खाजा खात असतील का हो. आता बघा मालवणी म्हटलं की मासे म्हणजे मालवणींचं जीव की प्राण. इथे माशाची भरपूर रेलचेल आहेत. खेकडा मसाला, गोडा खेकडा मसाला, बांगडा फ्राय, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय. सुरमई तर अर्धा फूट लांब सुरमई होती. शिंपली मसाला, तिसऱ्या मसाला, कलेजी किमा, जवळा मसाला, जवळा पाव, कलेजी पाव. तोंडाला पाणी सुटत होतं नुसतं बघून. आणि घमघमाट एवढाच पसरलेला ना मसाल्यांचा. ते आगरी मसाला आणि मालवणी मसाला. हा बघा, हा एक खेकडा 300 रुपये. एक खेकडा मसाला. ही एक थाळी 350 रुपये. आणि सुरमई थाळी होती ती 500 रुपये म्हटली. एकदा तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या मालवणी महोत्सवाला. ह्या पुढच्या संडेपर्यंतच हा मालवणी महोत्सव आहे. हे बघा, ही कोलंबी फ्राय.
ही चांगली तेलामध्ये तळली जाते आणि असा घमघमाट सुटलेला असा खमंग वास येत होता ना, काय विचारू नका. बांगडा फ्राय 100 रुपये, तो एक स्वस्त आहे. थालीपीठ आहे का? आणि हा स्टॉल आहे या ताईंचं थालीपीठाचं. थालीपीठ आणि पराठे. परत एकदा प्रश्न पडला, मालवणमध्ये पराठे खातात का लोक, की आंबोळ्या खातात? तरी हा स्टॉल विदर्भातल्या लोकांनी लावलेला, पण यांचा जो स्पेशल आयटम होता तो ही पुरणपोळी होती. लाजवाब पुरणपोळी होती, एक नंबर. आता त्या ताई आपल्याला करून दाखवतील बघा. एक पुरणपोळी 100 रुपये आहे आणि ती करायची पद्धतसुद्धा जबरदस्त आहे. ही स्पेशल विदर्भातली पुरणपोळी आहे. बघा मित्रांनो, या पुरणपोळीचा खरपूस वास तुम्हाला सुद्धा येत असेल हा व्लॉग बघताना, तर नक्की या मालवणी महोत्सवाला भेट द्या. चला आता मित्रांनो, ह्या व्लॉगचा शेवट करतो आहे. तर पुन्हा नक्की भेटूया अशाच एका दुसऱ्या महोत्सवाच्या व्हिडिओमध्ये. खेळ पैठणीचा आपण विनंती आहे की आपण सगळी खुर्च्यांवर स्थानापन्न आहोत. त्या खेळाला या ठिकाणी आरंभ करणार आहोत. यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा मालवणी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्यामुळे